तर स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये गाईज. हे बघा सकाळी सकाळी आपला नाश्ता चालू आहे. नाश्ता करू राहिलो आपण सकाळी सकाळी. प्लस आज आहे एकादश त्याच्यामुळे आपण करू राहिलो नाश्ता गाईज. हे बघा खिचडी खाऊ राहिलो आपण. तर गाईज मी आलोय आता मोटर बंद करण्यासाठी. इथं रोपा आपल्या मोटर चालू आहे. हे बघा रोपा आपली मोटर चालू आहे म्हणजे हे आज आपल्याला रोप लावायचं आहे. उद्या कांदे लावायचे त्याच्यामुळं थोडंसं पाणी सोडलं त्यांच्या. आता आपल्याला तिथं आपलं मोटर खोकं तिथं जायचं, आपल्याला मोटर बंद करायची. आता आपण चाललोय मोटर बंद करण्यासाठी. गाईस आता आपण मोटर बंद केली. आता आपण चाललोय घरी गाण्याला पाणी दाखवायचं. आता आपल्या भरपूर काम आहे गाईस, भरपूर. हे बघा विहीर, हो बाई विहिरीत खूप पाणी आहे आपल्या, त्याच्यामुळे खूप भरपूर पाणी. मोटर पण झाली. हे बघा हे रॉफ आहे आपलं. उद्या कांदे लावायचे, उद्या माणसं आहे आपल्याकडे कांदे लावायला, त्याच्यामुळे रॉफ थोडं ओलं करून घेतलं. एक झालं आपण आलो इकडं, पण ते खोकं उघडं राहिलं आपल्याकडून. मोटरीचं बंद करायचंच राहिलं ते आता बंद करायला डबल आपण चाललोय तिकडं. काय सांगू काय, आम्ही चाललो आता चासले कॉक जे आहे बदलायचे. कॉक दाखव रे, कॉक दाखव. आपण शेण भरण्यासाठी इथं बघा किती गायने राडा केलाय खाली. शेण भरू मका आणतोय गिन्नी गावात. कालचंच आहे सगळं, फक्त आज आपण ही ना एवढी 2 कवड्या मका आणली. बाकी सगळं कालचंच आहे, काही नाही, सगळं कालचं आहे. तर गाईच आपली मका कुट्टी पण भरून झाली, कुट्टी वगैरे भरून झाली. आता आपल्याला गायांचं दूध काढायचं आहे. तर गाईच आपण दूध काढून पण झालेलं आहे आपलं. आता दूध काढीत आहे आणि डेअरीला नेऊन द्यायचं, बास एवढंच. तर गाईचं आपण आला आता आपल्या मंदिरात, गावाच्या पाताळेश्वर मंदिरात आलो गावाच्या आपण. तर गाईचं एकादश आहे आज म्हणून त्याच्यामुळे महाप्रसाद. तर गाईज आता चारा वेळा काढू आपण मस्त. सकाळची झाले 7 दूध काढून ओके, आपलं सगळं झालेलं आहे. दूध पण ओतून दिलं आपण. आता आपल्याला काढायचं फक्त चार. गाईज बाहेर एवढी थंडी ना काय सांगू मला. एकदा व्ह्यू बघा बाहेरचा कसा आहे. टाकून गायला ओके झालंय. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.